लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। आमच्या शाळेला शिक्षक द्या हो शिक्षक, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा टाहो। शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी चक्क बीडीओच्या कक्षात भरली शाळा। बातमी आहे महागाव वागद इजाराहून। यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वागद इजारा येथील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेला शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। वारंवार मागणी केल्यानंतरही शिक्षक दिला जात नसल्यामुळे मंगळवारी पंचायत समिती महागाव येथील पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कक्षामध्ये विद्यार्थ्यांची चक्क शाळा भरवण्यात आली होती। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मनीषा जाधव यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी आपली पाल्य महागाव पंचायत समिती बीडीओच्या कक्षात बसवले होते। गावकरी व विद्यार्थ्यांनी एकाच वेळी पंचायत समितीच्या कार्यालयात आणि कैलासवासी सटवाराव नाईक सभागृहात शाळा भरवल्यामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली होती। तालुक्यातील वागद इजारा येथील वर्ग 1 ते 4 पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयावर घोषणाबाजी करत मोर्चाकडून शिक्षक देण्याची जोरदार मागणी केली। यावेळी शेतकरी संघटनेचे नेते मनीष जाधव तसेच गावातील विद्यार्थी यांचे पालक संदीप काळे, कांता तडसे, उमेश राठोड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक पवार इत्यादी उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला होता। आम्हाला शिक्षक द्या, शिक्षक द्या, शिक्षक द्या, साहेब आम्हाला शिक्षक द्या, शिक्षक द्या, शिक्षक द्या, साहेब आम्हाला शिक्षक द्या, शिक्षक द्या, शिक्षक द्या, साहेब आम्हाला। आम्ही वागद इजारा म्हणून आले आहे। आम्हाला एकच शिक्षक आहे म्हणून आमचं शिक्षण आमचं बुडत आहे। आम्हाला एक शिक्षक द्या। शासनाच्या शैक्षणिक धोरणामधून ग्रामीण विभागातला विद्यार्थी बेदखल होणार की काय असा यक्ष प्रश्न आज समाजासमोर निर्माण झालेला आहे। फुले शाहू आंबेडकर या महाथोर पुरुषांनी समाज व्यवस्थेमध्ये त्या काळात दगडधोंडे खाऊन सर्वसामान्य कष्टकरी गोरगरिबांना व बहुजन समाजाला या शाळेची द्वारं खुली करून दिली। पण दुर्दैवाने आज देशाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना शासनाच्या शैक्षणिक धोरणामध्ये आमूलाग्र सुधारणा होण्याची गरज आहे। कारण झिरो शिक्षकी शाळांमध्ये शिक्षक नसल्याने ग्रामीण विभागातल्या या शाळा कोंडवाड्याच्या स्वरूपासारख्या झालेल्या आहे। मनाला अस्वस्थ करणारी यांची दुरवस्था आहे। राज्य शासनाच्या शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षकाला अशैक्षणिक काम न देता केवळ त्यांच्याकडून अध्यापनाचंच काम करून घेण्यात यावं आणि ज्या ठिकाणी विद्यार्थ्याची पटसंख्या ही 45 आहे तिथं एकही शिक्षक व एकच शिक्षक ते कायमस्वरूपी नाही 6 महिन्याच्या प्रतिनियुक्तीवर देण्यात येतो आणि जिथे केवळ 15 पटसंख्या आहे विद्यार्थ्याची तिथं 2-2 शिक्षक दिल्या जातात। असं चुकीचं धोरण या राज्य शासनाच्या शैक्षणिक धोरणामध्ये आहे। मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे या नव्यानेच निर्माण झालेल्या मंत्रिमंडळामध्ये शिक्षण मंत्री म्हणून दादासाहेब भुसेकडे मागणी करतो की ग्रामीण विभागामध्ये आज समाजामध्ये 2 शाळा निर्माण झालेल्या आहे, एक गरिबांची व एक श्रीमंतांची। तर ही विषमतावादी धोरण शैक्षणिक कमी करून ग्रामीण विभागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावं व शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या अतिरिक्त कार्यभाराचा कामकाज कमी करावा व त्यांना केवळ अध्यापनाच्या कामासाठी शिस्त लावावी आणि एक चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण ग्रामीण विभागातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांनी द्यावं अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे करतो। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।